तर सोनालीने या चित्रपटासाठी कसं हो म्हटलं हे ऐकून घ्यायला मी उत्सुक आहे. तुम्ही असणारच. ऐकूया सोनाली, काय झालं सांग ना. माझ्या आयुष्यात कधीच असं होत नाही की मी इतकी चटाचटा उत्तरं देईन. एखादं नरेशन झालं की मी एक फार डिप्लोमॅटिक उत्तर देते. म्हणजे आता आपण एवढ्या दिलखुलास गप्पा मारतोय म्हणून सांगते की मी असं म्हणते की माझे काही एक दोन शंका असल्या तर विचारते आणि मी म्हणते की लेट मी स्लीप ओव्हर विथ द थॉट आणि मी कळवते 1-2 दिवसात. केदारची गोष्ट सांगून संपली तेव्हा मी अशी हुक इतकी गुंतले होते त्या गोष्टीमध्ये. त्याची गोष्ट सांगून संपली आणि तो पूर्णविराम यायच्या आधीच मी त्याला विचारलं होतं की शूटिंग कधी सुरू करूया. अरे वा. त्यामुळे हो म्हणायचा प्रश्नच आला नाही. मी झडपच घातली या रोलवरती. खूप सुंदर गोष्ट होती आणि केदारचं नरेशनही तेवढं सुंदर होतं. कारण कधी कधी कसं होतं की काही दिग्दर्शक मनात चांगली फिल्म चालू असते पण ते सांगू शकत नाहीत त्या पद्धतीनं. केदारनी जी गोष्ट मला सांगितली ती त्याच्यापेक्षा तशीच आणि त्यापेक्षा सुंदर त्यांनी दाखवली आहे पडद्यावरती. हे आजही ट्रायल बघताना मला जाणवतं. पण मला सांग, आजपर्यंत तू इतक्या वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेस. त्या प्रत्येक भूमिकेनंतर तुझ्या घरातले जे मगाशी सगळे सदस्य तू सांगितलेस म्हणजे माहेरचे सासरचे, या प्रत्येकाचं काहीतरी म्हणणं असेल. आत्ता ही ट्रायल तुझ्या घरातल्या तुझ्या व्यतिरिक्त कुणी बघितली? हो, माझ्या नवऱ्यानी पाहिली आहे, माझ्या आईबाबांनी पाहिली आहे आणि माझ्या काही असिस्टंट्सनी पाहिलेली आहे. बरं, मला सांग या तिघांच्या काय प्रतिक्रिया होत्या साधारण? त्यांना पुन्हा बघायची आहे फिल्म. त्यांना तर परत बघायची आहे, आम्हाला पहिल्यांदा बघायची आहे आणि आम्ही सगळे वाट बघतो की ती कधी बघायला मिळणार आहे. पण तरी सुद्धा ना, कारण पहिलं म्हणजे अगबाई अरेच्या आम्ही बघितलं होतं बरोबर. आता मला त्या चित्रपटात आणि या चित्रपटात खरं तर बऱ्याचदा असं विचारू नये म्हणतात की काय, पण तरी काय फरक कुठला? एक तर पहिला फरक असा आहे की याचं अगबाई अरेच्या 2 हे नाव ठरलेलंच नव्हतं. जसं पहिल्या भागाचंही अगबाई अरेचं नाव ठरलेलं नव्हतं. पिक्चर कम्प्लीट झाला त्याच्यावर क्लॅपवर आम्ही प्रोडक्शन नंबर 1 असंच ठेवलं होतं आणि जेव्हा पिक्चर कम्प्लीट झाल्यानंतर विचार केला याचं नाव काय, नाव काय तर अगबाई अरेच्या असं कन्फर्म झालं. या फिल्मची सुरुवात केली तेव्हाही त्याच्या क्लॅपवर प्रोडक्शन नंबर 1 असंच नाव होतं. प्रत्येक जण विचार करत होता काय करत होता, पण मी माझ्या मनामध्ये ना ती सुरू झाली होती प्रोसेस की अगबाई अरेच्या ही रिॲक्शन आहे. या नावाशी पहिल्या भागाचा काहीच संबंध नाहीये. त्याला मनातलं ऐकू येतं तर आपण अरेच्छा त्याला मनातलं ऐकू येतं, किंवा या बायका म्हणतील अगं बाई याला मनातलं ऐकू येतं, ही रिॲक्शन झाली. तसंच या कथेमध्ये पण शुभांगी कुडाळकरच्या आयुष्यामध्ये जेव्हा म्हणजे कॅरेक्टरचं नाव आहे व्यक्तिरेखेचं शुभांगी कुडाळकर, ते म्हणालात तर माझं सगळं डायनामिक्स बदलतं ना. मला डायरेक्ट तुम्ही पुरुषच वाटता मला बघायला आलेले. चहा पोहे कुठे आहेत, नावं सांगा वय किती. अरे वा. तिच्या आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा पुरुष आलाय आणि जेव्हा जेव्हा काही गोष्टींनी नुसता म्हणजे स्पर्श जरी झालाय तरी काय गोष्टी घडतात याच्यानी आपण अरेच्या हिच्या आयुष्यात असं होतं आणि या परत रिॲक्ट होतील अगं बाई हिच्या आयुष्यात असं होतं. तर ही रिॲक्शन म्हणून मी या अगबाई अरेच्याचं नाव 2 असं दिलेलं आहे. आणि कथा एकदम 1 लाईन सरळ साधी. नको सांगू ना. नाही, मला सांगायचीच आहे. नाही, नको सांगू ना. नाही, मी काय म्हणतो म्हणजे मलाही ऐकायची आहे. फक्त आत्ता हा भाग आजचा संपतो आहे कारण आपल्याला वेळेचं बंधन आहे. आत्ता तुमची पण प्रतिक्रिया हीच असेल अगं बाई अरेच्या, अरे जरासं बोलायला द्यायचं ना, तेवढी कथा समजली असती. बरं, कथा म्हणजे काही जण आज वेळेवरती 6:30 वाजता येऊ शकले नसतील, त्यांना विनंती आहे की त्यांनी जे पोहोचलेले नाहीत त्यांना सांगा उद्याचा भाग नक्की बघा. कारण उद्याच्या भागात ही कथा काय आहे ही खरंच केदार शिंदे सांगणार आहेत की सांगणारच नाहीत शेवटपर्यंत, यासाठी मलाही आता दडपण येऊ लागलेलं आहे. आजचा भाग या गप्पांमध्येच आत्ता या नोटवरच थांबवूया. पण हो, लवकरच म्हणजे पाहायला विसरू नका उद्याचा भाग आणि संध्याकाळी 6:30 वाजता होम मिनिस्टर फक्त झी मराठीवर. नमस्कार.